डिटेल नंबर 5. या सीनमध्ये जेव्हा हे लोक नाचत असतात तेव्हा आपण यांच्या चेहऱ्यावर ही पेंटिंग टेक्स्चर पाहू शकतो, जे की आणखी एकदा लाल चंदनाच्या लाकडाला फोरशॅडो करते. डिटेल नंबर 6. या सीनमध्ये तुम्ही पुष्पाला ध्यान देऊन नोटीस कराल तर इथे पुष्पाचा जो पाय आहे, जो की पाण्याच्या आतमध्ये आहे, तो जास्त व्हाईट आहे ॲज कम्पेअर टू त्याच्या चेहऱ्याचा आणि हाताच्या कलरनुसार. कारण अल्लू अर्जुन यांना इतर लोकांसारखं दाखवण्यासाठी त्यांचा डार्क मेकअप केला जायचा आणि हा अल्लू अर्जुनचा ॲक्च्युअल कलर आहे. डिटेल नंबर 7. इथे हा बोलतो 10 लाख आणि जेव्हा अल्लू अर्जुन याच्याकडे पाहतो तेव्हा त्याला वाटते की त्याने खूप मोठी रक्कम मागितली आहे आणि त्यानंतर पुष्पा म्हणतो बस एवढंच आणि पुष्पा म्हणतो की हे खूप छोटं टार्गेट आहे. आणि या सीनमध्येच आपल्याला पुष्पाची दूरदृष्टी पाहायला मिळते, जी की समोर चालून त्याला सिंडिकेटचा लीडर बनवते. डिटेल नंबर 8. या सीनमध्ये पुष्पा याला म्हणतो की जा रेड कलरची गाडी घेऊन ये, पण रेड कलरचीच का? आता या गाडीचे जे पैसे आहेत ते पुष्पाला लाल चंदनाच्या लाकडापासूनच मिळालेले आहे. सो हेही एक रिझन असू शकते की त्याने लाल कलरचीच गाडी मागवली. डिटेल नंबर 8. या सीनमध्ये पुष्पा इथे जेव्हा कुऱ्हाडीने हे कुलूप तोडतो तेव्हा आपल्याला इथे एक व्यक्ती बाईक घेऊन जाताना दिसतो आणि नंतर लगेचच इथे जॉली रेड्डी येतो. तर हा नक्कीच जॉली रेड्डीचा खबरी असेल, जो की त्यालाच बोलवायला गेला होता.